गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. आणि या व्हिडिओला तुम्ही लाईकसुद्धा करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय थिंक मला वाटते. आय थिंक मला वाटते. आय थिंक मला वाटते. दुसरं वाक्य आहे आय थिंक सी विल लाईक धिस गिफ्ट. आय थिंक कॉमा सी विल लाईक धिस गिफ्ट. सी will like this gift. मला वाटते तिला ही भेटवस्तू आवडेल. मला वाटते तिला ही भेटवस्तू आवडेल. Number 3. I think we have met before. I think we have met before. मला वाटते आपण यापूर्वी भेटलो आहोत. मला वाटते आपण यापूर्वी भेटलो आहोत. नंबर 4. आय थिंक सी इज राईट. आय थिंक सी इज राईट. मला वाटते ती बरोबर आहे. नंबर 5. आय डोंट थिंक मला वाटत नाही. आय डोंट थिंक मला वाटत नाही. आय डोंट थिंक दॅट यू विल लिसन टू मी. आय डोंट थिंक दॅट you will listen to me. You will listen to me. मला वाटत नाही तू माझे आय डोंट थिंक मला वाटत नाही की मला वाटत नाही की तू माझं ऐकशील. 7. आय थॉट मला वाटलं. आय थॉट मला वाटले. नंबर 8. I thought it will be easy.
I thought it will be easy. मला वाटले हे सोपं असेल. मला वाटले ते सोपे असेल. I thought मला वाटले she didn't like coffee. I thought she didn't like coffee. मला वाटले तिला कॉफी आवडत नाही. I thought it was your birthday today. I thought मला वाटले it was birthday today. मला वाटले आज तुझा वाढदिवस आहे. मला वाटले आज तुझा वाढदिवस आहे. तर या वाक्यामध्ये आपण आय थिंक मला वाटले या आय थिंक या शब्दाचा आपण काय केलेलं आहे, प्रत्येक वेळेस विस्तार केलेला आहे. आय थिंक सी विल लाईक धिस गिफ्ट. तसंच आपण थिंक नंतर आय डोंट थिंक मला वाटत नाही याचासुद्धा आपण विस्तार केलेला आहे. त्यानंतर आय थॉट मला वाटले. या 3 शब्दाचा आपण विस्तार करून हे वाक्य तयार केलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकता. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.